नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे तुमच्या तारखा आलेल्या आहेत। 15 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षा आयोजित आहेत आणि आता डेट्स आल्यानंतर आपल्याला भरपूर मेसेजेस आणि भरपूर जास्त कॉल्स येत आहेत की मॅम अभ्यास कसा करायचा, मग पूर्ण सिलेबस कसं करायचं, मग ते मराठीमध्ये नाहीये मॅडम। मग हे जे तुमच्या परत परत येणारे कॉल्स आहेत तर त्या प्रत्येकाला प्रत्येक वेळेला कॉलवर समजावून सांगणं पॉसिबल नाहीये आणि त्यासाठी इथं आजचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे टॉपिक्स, त्यानंतर तुमचे टॉपिक्स तुम्ही सोप्या पद्धतीने कसे करू शकता आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर, हे सगळं तुम्हाला मी आज सांगतेय। तर शेवटपर्यंत थांबायचंय, शेवटपर्यंत बघायचंय। तर एएनएम जेएनएम स्टाफ नर्स नवी मुंबई महानगरपालिकेतील ही जी पदं आहेत त्याचा अभ्यासक्रम बऱ्याच अंशी तुम्हाला माहिती असेल, पण थोडंसं बघूया, रिकॉल होईल। तर इथं ई बुकची माहिती देणार आहे तुम्हाला मी आज आणि पुढची तयारी तुमची कशी असणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। चला, तर इथं तुम्हाला टेक्निकल संबंधित विषय हा 60 प्रश्नांसाठी असणार आहे। बाकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, तर याबद्दल आपण सध्याला नाहीच बोलायचं कारण की तुम्ही ते करावंच लागेल तुम्हाला, नॉन टेकचा सिलेबस। आपला फोकस जो आहे पूर्ण तर तो संबंधित विषय म्हणजे टेक्निकल पार्टवर असणार आहे आणि टेक्निकल पार्टचे जे तुमचे टॉपिक्स आहेत तर ते तुमच्या समोर आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभ्यासाची किंवा अभ्यासक्रमाची पीडीएफ स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी आहे, जाऊन चेक करा अजून पाहिला नसेल तर। बाकी तुमच्या समोर इथं आहे ज्यामध्ये तुम्हाला मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, पोल्युशन इंट्रोडक्शन केसेस, त्यानंतर न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन असेसमेंट, न्यूट्रिशन एज्युकेशन, फूड सेफ्टी, इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, इंडिव्हिज्युअल फॅमिली एज्युकेशन, काउन्सिलिंग, ऑर्गनायझेशन ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस, एपिडेमिलॉजी, व्हायटल स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम, कॉमन कंडिशन्स अँड एमर्जन्सीज, फर्स्ट एड एमर्जन्सी कंडिशन्स, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, चाइल्ड हेल्थ, अडल्टसंट हेल्थ, त्यानंतर इथं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्यानंतर मेंटल हेल्थ, काउन्सिलिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, स्टँडर्ड प्रॅक्टिसेस, यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच, मॅनेजमेंट इन्क्लुडिंग हेल्थ केअर मॅनेजमेंट, लीडरशिप, सुपरविजन, तर हे सगळे आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जो एक कॉमन टॉपिक आहे सगळ्या आरोग्याच्या पदांसाठी। तर हा तुमचा प्रॉपर सिलेबस आहे। इंग्लिशमध्ये तुम्ही जर शोधायला गेला तर तुम्हाला तो इंग्लिशमध्ये मिळणार आहे। मी तुम्हाला हा तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे खूप साध्या आणि सोप्या भाषेत करून दिलेला आहे। प्रत्येक तुमचा जो टॉपिक इथे दिसतोय प्रत्येक टॉपिक विस्तृत दिलेला आहे, साध्या सोप्या भाषेत दिलाय। आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक तुमचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक प्रॉपरली तुम्हाला हा तुमचा कम्युनिटी हेल्थचा टॉपिक असणार आहे, सगळे टॉपिक असेच आहेत आणि या कम्युनिटी हेल्थ टॉपिक नंतर प्रत्येक टॉपिक नंतर आणि या टॉपिक नंतर सुद्धा तुम्हाला मी काय केलेलं आहे तर कन्सेप्ट आहेत, WHO चा काय रोल असणार आहे, सगळे टॉपिक्स असं सुंदर सुंदर मी समजून दिलेले आहेत। अशा प्रकारची आपली ही पीडीएफ राहणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येक टॉपिक नंतर प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स इथे तुम्हाला दिले। हे बघा, हे सगळे क्वेश्चन्स आहेत आणि ते जे क्वेश्चन्स आहेत याचं उत्तर आहे तर ते हायलाइट करून दिलेलं आहे। हे क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक जवळजवळ 600+ क्वेश्चन सगळ्या टॉपिकचे मिळून इथं होत आहेत प्रत्येक टॉपिक नंतर, म्हणजे ही तुमची प्रॅक्टिस। तर टॉपिक वाचायचा, त्याचे लगेच क्वेश्चन्स बघायचे, टॉपिक वाचायचा, क्वेश्चन्स बघायचे, सगळे जे नोट्स असणार आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला करून दिलेली आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्यांनी बघा, तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे। प्रत्येक तुमचा एक टॉपिक धरून ही पूर्ण आपली ई बुक जी आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे, आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे। इथं बघा, प्राथमिक प्रतिबंध सर्वोत्तम उदाहरण कोणतं आहे, जर तुम्हाला कोणत्याही रोगाचं प्रायमरी प्रिव्हेन्शन करायचे तर त्यासाठी लसीकरण करणं हे तुमचं उत्तर। तर असेच सगळे प्रश्न तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर दिलेले आहेत। बघा, जवळजवळ एकेका टॉपिकवर 50 ते 60 प्रश्न मी दिलेले आहेत, म्हणजे एवढी चांगली जबरदस्त प्रॅक्टिस होते। शेवटच्या काळात जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं महत्त्वाचं आहे। प्रश्नांची उत्तरं जमतायत का नाही ते बघणं महत्त्वाचं आहे। तर हे सगळं तुम्हाला मी आपल्या या नोट्समध्ये दिलेलं आहे, ई बुकमध्ये दिलेलं आहे। तर प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करा, त्या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये,
प्रत्येक टॉपिक व्यवस्थित जर केला तर चांगले टेक्निकलमध्ये मार्क्स मिळवू शकता आणि अगदी सोप्या भाषेत टेक्निकल, एवढं तुम्हाला कोणीच देणार नाही, तर एवढं छान सुंदर असं मी तुम्हाला दिलेलं आहे. तशा पद्धतीने तर त्यासोबत आपली टेस्ट सिरीज सुद्धा MPWची आणि ही जी आपली JNMची किंवा स्टाफ नर्सची बॅच आहे तर ती फक्त आणि फक्त इथं तुम्ही बघू शकता, ही बॅच आम्ही फक्त 499 रुपयाला दिलेली आहे. लक्षात ठेवा. तर ही ई बुकची प्राइस बॅच म्हणण्यापेक्षा ही काय रे, हे ई बुक आहे, तर याची जी प्राइस आहे तर ती 499 रुपये आहे. 499. तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टडी स्पेस मराठीचं आणि तिथून तुम्ही तुमची ही जी ई बुक ची बॅच आहे किंवा ई बुक आहे तर ते घेऊ शकता. प्रश्नोत्तराची प्रॅक्टिस सुद्धा होईल, प्रॉपर कंटेंट सुद्धा आत्तापासून तुम्ही जर केला तर 100% सगळा डेटा जो आहे तर तो कव्हर होणार आहे. त्यासोबत आपली MPWची टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि MPWची बॅच सुद्धा आहे. हे सुद्धा महत्त्वाचं. इथं तुमची टेस्ट सिरीज तयार करायला जमलेलं नाहीये, पण टेस्ट सिरीज नाही तयार केली म्हणून काय, तुम्हाला सगळे प्रश्न दिलेत, प्रत्येक टॉपिकवर 60+ प्रश्न दिलेले आहेत, तर ते भरपूर झालं. वेगळी टेस्ट सिरीज घ्यायची गरज नाहीये कोणाचीही, तिथून करा, दॅट्स इट. तर ही टेस्ट सिरीज आणि ही आपली MPWची बॅच, जर MPWला सुद्धा फॉर्म भरला असेल, ही खूप सुंदर बॅच आहे. याच्यामध्ये जवळजवळ माझे लेक्चर्स आहेत, विशेष काही व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड केलेत, अजून 32 विशेष व्हिडिओज त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत, तयार आहेत सगळे, आणि भरपूर कंटेंट जो आहे तो या बॅचमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आणि खूप म्हणजे जवळजवळ 700+ विद्यार्थी या बॅचमध्ये आहेत सांगायचं म्हटलं तर खूप सुंदर अशी बॅच आपली MPWची सुद्धा आहे. प्रॉपर तुमच्या सिलेबसला धरून तयार केलेल्या बॅचेस आणि ई बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ॲप डाउनलोड करा आणि नक्की तिथून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करू शकता. थँक्यू सो मच.